नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजची गोष्ट कावळ्यांबद्दलची आहे. हो. काव काव करून या गोष्टीतले कावळे छोट्या वाचकांना गोष्ट वाचायला बोलावत आहेत. भोवतालचे प्राणी या 4 पुस्तकांच्या मालिकेतील हे दुसरं पुस्तक. दुसरं का? कारण पहिलं होतं कामसू मुंग्या, जे आपण आधीच वाचलंय. आहे ना लक्षात? कलकल कावळा ही गोष्ट लिहिली आहे कंचन बॅनर्जी यांनी. चित्र काढली आहे दीपा बलसावर यांनी. मराठी अनुवाद केला आहे संध्या टाकसाळे यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. रिलीज अंडर CC बाय 4.0 लायसन्स. ह्या गोष्टीची वाचन पातळी आहे 1. म्हणजे अगदी सोपं आहे वाचायला. प्रयत्न करूया. मी आंब्याच्या झाडावर राहतो. कोण सांगतंय? कावळे दादा. उन्हाळ्यात पिकलेले आंबे खूप खातो. तुम्हाला आवडतात का पिकलेले आंबे खायला? हम्म. तुमचा जोडीदार आलाय बघा. तुम्हाला आंबे देईल तो. माझी पिल्लं जेव्हा घरट्यात असतात, तेव्हा मला राखण करावी लागते. बघा हं, माझ्या घरट्यात मी काय काय छान छान वस्तू गोळा केल्या आहेत. विमानासारखं आकाशात उंच उडायला मला फार आवडतं. काय मज्जा असेल ना उंच उडायची. खायला काही मस्त सापडतंय का हे बघत मी झाडावर बसून राहतो आळशासारखा. मी उजवीकडे बघतो, मी डावीकडे बघतो. मला मासा खूप आवडतो. तो दिसला की तो पकडायला मी खाली झेप घेतो. खाणे वाटून खायला मज्जा येते. तुम्हाला पण आवडतं का तुमच्या मित्रांसोबत वाटून खायला? कावळ्यांना पण आवडतं तसंच. त्यासाठी काव 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 करून मी मित्रांना बोलावतो. आता त्याच्याकडे काही आपल्यासारखं बोलायची शैली नाहीये, म्हणून त्याला काव कावच करायला लागते. काही जण माझ्यावर ओरडतात. कलकल करू नकोस, पळ जा. पण कोल्होबांना माझं गाणं आवडतं. त्यांनीच सांगितलंय मला तसं. चला, काही नवे शब्द शिकूया. प्रत्येक प्राणी किंवा पक्षी जो आवाज काढतो त्याला एक वेगळं नाव असतं. तुम्हाला यातले काही माहिती आहेत का? कावळा काव 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 करतो. मांजर म्याव 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 करते. सिंह गर्जना करतो. कुत्रा भुंकतो. कावळे ओरडून बरीच कलकल करतात. त्यामुळे खूप जास्त आणि मोठ्यानं बोलणाऱ्या माणसांना कावळ्यासारखं कलकल करणारे असं आपण म्हणतो. कावळ्याला ना कोकिळेचा आवाज, ना मोरासारखा सुंदर तुरा, पण त्याचा एक गुण गोड आवाज आणि सौंदर्य यांपेक्षा खूपच सरस आहे. कुठला आहे तो गुण? माहितीये तुम्हाला? ऐकूया गोष्ट. ही गोष्ट लिहिली आहे व्यंकटरामना गौडा यांनी. चित्र काढली आहे पद्मा नभ यांनी. आणि गोष्टीचा अनुवाद केलाय प्रथम मुंबई टीम यांनी. गोष्टीचं नाव आहे कावळ्याने नातलगांना बोलावले. गोष्टीची वाचन पातळी आहे 3. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स अंडर CC बाय 4.0 लायसन्स. रोजच्या सारखी सकाळ झाली. कावळा आपल्या घरट्यात बसला होता. त्याला काय करावे सुचत नव्हते.
म्हणून उगाचच 1-2 वेळा त्याने काव काव केले. त्याचाही त्याला कंटाळा आला. तितक्यात त्याला कोकिळेचे मधुर कुहू ऐकू आले. क्षणभर कावळ्याला आनंद झाला आणि दुसऱ्या क्षणी रागही आला. मी कोकिळेची अंडी उबवली आणि ती गाते मात्र माझ्यापेक्षा सुंदर. कावळ्याला कोकिळेचा हेवा वाटला. आपण कोकिळेकडून गायला का शिकू नये? कावळ्याने विचार केला. हेवा करण्यापेक्षा कोकिळेकडे गाणे शिकलेले चांगले. कावळा कोकिळेला शोधायला गेला. कोकिळेला कावळ्याची जरा शंका आली बरं का. पण कावळा तिच्याशी अदबीने बोलत होता. मला गायला शिकवाल? कावळ्याने कोकिळेला विचारलं. कोकिळाताई होकार दिला, पण तिने अट घातली की पहाटे शिकवेल. कावळ्याने अट मान्य केली. दुसऱ्या दिवशी पहाटेच उठायचे होते. कावळ्याने गजर लावला. गजर होताच उठून तयार होऊन तो घाईघाईने कोकिळेकडे अगदी उत्साहाने गेला. त्याच्या गायनाच्या क्लासचा पहिलाच दिवस होता तो. कोकिळा तयारच होती. कावळा येताच शिकवणी सुरू झाली. परत परत प्रयत्न करूनही कावळ्याला कोकिळेसारखे कुहू कुहू करता येईना. शेवटी कोकिळा चिडली. कावळ्याने गाणे शिकविणे शक्य नसल्याचे सांगून ती निघून गेली. कावळा निराश होऊन परतला. पुन्हा काही दिवस गेले. एक दिवस आकाशात ढग जमले. गार वारा सुटला आणि पावसाचे थेंब पडले. कावळा घरट्यात बसला होता. दूरवर त्याला रंगीत पिसारा फुलवून नाचणारा मोर दिसला. मला गाणे शिकता आले नाही, पण मोराकडून नाच का शिकू नये? कावळ्याने विचार केला. मला नाच शिकवशील का मोरा? कावळ्याने मोराला विचारले. मोर कबूल झाला आणि कावळ्याला आपल्यासारखे नाचायला सांगितले. कावळ्याने नाचणे मोराला पटेना. मोराने परत नाचून दाखवले. कावळ्याला ते जमेच ना. कावळा परत परत चुकत होता. नाचता येत नव्हतं. सारखा चुकत होता. तुला नाचता येणार नाही. पळ इथून, मोर रागावून म्हणाला. कावळ्याला वाईट वाटले. आपल्याला गाता आले नाही, नाचताही आले नाही. निदान चिमणीसारखे सुंदर घरटे बांधायला तरी शिकावे. हा विचार येताच तो चिमणीकडे गेला. तुझ्याकडे घरटं बांधायची कलाच नाही. निघ इथून, चिमणी म्हणाली. निराश होऊन बिचारा कावळा घरी परत आला. तितक्यात घरची खरकटी भांडी धुण्याच्या पाशी त्याला भात सांडलेला दिसला. लगेच काव काव करून त्याने आपल्या सगळ्या नातलगांना बोलावले. सर्वांनी मिळून मिसळून भात फस्त केला. मग कावळ्याच्या मनात विचार आला. मला गाता किंवा नाचता येत नसेल, पण मी मनाचा चांगला आहे. मिळालेला खाऊ मी सर्वांबरोबर वाटून खातो. हा मोठेपणा कोकिळा, मोर किंवा चिमणी यांच्याकडे तरी नाहीच आहे. मी नातलगांना दिल्याशिवाय कधीच खात नाही. हा विचार येताच कावळ्याला स्वतःचा अभिमान वाटला. तो खुशीत काव काव करायला लागला. काय विशेष? लग्न ठरलं की काय? इतर कावळे म्हणाले. कावळा लाजला. कावळा नेहमीपेक्षा जास्त